संत म्हणावे ऐसिया. दया नावाचा गुण, दया माणसाच्या जवळ असली पाहिजे महाराज. पण प्रत्येकाच्या अंतकरणात थोडीशी तरी दया. आता आपल्या अंतकरणात दया आहे, पण ती आपल्याचीच आहे, ह्याचं थोडं दुःख आहे. दया आहे तुमच्याकडं, पण तुम्हाला आपल्याचीच दया येते का दुसऱ्या कोणाची? रस्त्याने एखादा जर महाराज अर्ध हात पाय तुटून पडलेलं असलं तर तुम्ही 1 मिनिट सुद्धा थांबत नाही. माणसं म्हणते पेलेलं असं, मूर्ख लोक आहेत, अमकय तमकय, रस्त्याने चालण्याची अक्कल नाही. आणि 10-5 किलोमीटर पुढे आल्यावर कळालं हे आपलं पोरग आहे. कुणाचं? आपलं कळालं तर माणसाला थोडी कळकळ वाटते. दुसऱ्याचं असल्यावर काही संबंध आहे का? लाखो माणसं मरते, त्याचा काही कळकळ वाटत नाही महाराज. देखोनी इतराचे सुख, जे माने ती परम दुःख. दुसऱ्याच्या सुखामध्ये आपण दुःख मानलं पाहिजे, सुख मानलं पाहिजे, आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपण दुःख मानलं पाहिजे. याला दया म्हणतात. आणि अशी दया संत महात्म्याच्या ठिकाणी असल्यामुळं जिथं जिथं संत आहे तिथं तिथं देव आहे. आहे का नाही? आहे का नाही? चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, आणि संत तेथे विवेका असणे तिजे. जसं संत तिथं विवेक, विवेक म्हणजे विचार, आणि जिथं विचार आहे तिथं पांडुरंग आहे, असं लक्षात घ्या. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. अशा ठिकाणी परमात्म्याचं वास्तव्य असतं. म्हणून जिथं दया आहे, आणि माणसाकडे आता कुणाकडे बी दया असून जमत नाही महाराज. ताकद असणाऱ्याकडेच दया असावी. पैसा असणाऱ्याकडे दया असली तर गोड दिसत. आता ज्याच्याजवळ काही परिस्थितीच काही नाही त्यांच्याकडे दया लई महाराज. देवानं सगळे उलटेच गुण त्यांच्याजवळ दिलेले. माणसं म्हणतात महाराज तुमची फार दया येते, पण आम्ही मोदीच्या पगारावर आहेत म्हणतात. कोणाच्या? आता आमचं जीवन मोदी साहेबांकडे असल्यामुळं आता तुमची दया येते, पण अशी कोरडीच फुकटी दया येऊन काय करायचंय महाराज? परिस्थितीच नाही, काय नाही. धडधड आपल्या डोळ्याच्या देखत एखाद्या आबला माणसाला महाराज 10-5 माणसं येऊन उन्मत्त झालेली मारायला लागले. आणि अशा माणसाला त्याच्या दुःखापासून सोडवण्यासाठी हे काडी पहिलवान म्हणजे चांगलं चक्रीवादळ आलं तर पहिल्या झटक्यात जाईल. आता असल्याला पुढच्याची दया येऊन तरी काय करायचं? ह्या शरीरात शक्त्या लागतात बरं का. बलवान माणूस असला, सामर्थ्य, शरीरात शक्ती असेल, दया असेल तर गोड दिसतं. श्रीमंती असेल, दया असेल तर गोड दिसतं. ज्ञान असेल, नम्रता असेल तर गोड दिसतं. आता कुठल्याच गोष्टीचा अभाव नाही, नुसती दया. काही काही माणसं फार दयावान आहेत महाराज. गावातलं कुणाचंही माणूस जर मेलं तर ते जर नुसते हजर झाले तर वाटणार ह्यांच्याच कुणी घरातलं मेले काही किरोडा. इतकं मोकळं अंतकरण कुणासाठी. पण शक्तीच नाही कुठली. आता शक्ती नसणाऱ्या असमर्थ माणसाच्या ठिकाणी दया असून जमत नाही. महाराज म्हणतात जेत संपत्ती आने दया, दोन्ही वस्ती एके ठाया. आणि हे गुण जरी देवाचे असले तरी महाराज ह्यांचा आकडा 36 आहे. संपत्ती तिथं दया नाही, जिथं दया आहे तिथं उलट आहे. आणि दोन्ही 36चं जोडून 6चं तोंड इकडं, 3चं तोंड इकडं फिरलं की आकडा 63चा होतो. असंच ना? कितीचा होतो? आणि जिथं जिथं 63चा आकडा झाला तिथं पांडुरंग रात्रंदिवस उभा असतो. हे लक्षात घ्या. दोन्ही गुण जरी एकीकडे जुळले, संपत्तीही भरपूर आणि दयाही भरपूर. महाराज म्हणतात ते जाण धनंजया विभूती माझे,
आणि जिथं ह्या दोन्ही गोष्टीतनं तुम्ही संशयच घेऊ नका, अशा घरात मी राहतोय असं जाना, पांडुरंग सांगतायत, तेथे देवाची वसती. विठ्ठल विठ्ठल आणखी काही लक्षणं सांगितलं. दुसरं लक्षण आहे क्षमा. काय? आता क्षमा लक्षणाचा 2 प्रकारांना अर्थ केला. आपल्याला एकाच चरणाचा भाव संपवायचा आहे. आता 1.25 तास आपले संपलेले, म्हणजे बरोबर 2 तास आपले होते आणि पूर्ण 2 तास झाले, कारण चालीसहित सगळं 11-10लाच संपलं होतं. म्हणजे 2 तास पूर्ण भरते. तुमच्या मी पोटाची मी थोडी दया करतो, म्हणजे तुमच्या जेवणाची सोय होईल. का रस्त्याच्या कामामुळे कॅन्सल आहे जेवण. तिथं कीर्तन करण्याचीच फार पंचायत होती, पण आमच्या सुरेशजी तिडके साहेबांनी चांगल्या प्रकारची व्यवस्था केली नाही. तर मी तिथूनच विचार करत होतो, म्हणलं हे धूळ एवढी, हे कसं काय कीर्तन व्हायचं. कारण म्हणायला गायन करणाऱ्या ह्या धुळीची फार अलर्जी असते ना. ती धुळीचं थोडंसंही कणमध्ये गेलं की त्याचं शेवटचंच कीर्तन म्हणायचं, पुन्हा 10-12 दिवस गप्पच बसायचं पाहिजे धुळीचं. पण एवढी सगळी चांगल्या प्रकारची सोय केली. आता थोडं रस्त्याचं हेच होतं आणि जास्तीचं लाभ व्हायला येत नव्हता. हे कार्यक्रम इथंच ठरलेला होता फेब्रुवारीत. हो ना, म्हणून आता जास्तीची वेळ, काम सगळं पूर्ण झालेलं आहे, पण तरी सुद्धा चांगल्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे. विठ्ठल विठ्ठल. दुसरं क्षमा नावाचं शास्त्र. कोणतं? क्षमा. आता क्षमा नावाच्या शब्दाचा विचार साधारण 2 प्रकारे अर्थ केला. एक क्षम आणि दुसरं क्षमा. क्षमा, क्षमा याचा अर्थ माफीनामा असा होतो. क्षमा म्हणजे काही चुकलं जर असेल तर माणसानं क्षमा मागावी. आणि क्षमा कुणीही मागत नाही महाराज. त्याच्या ठिकाणी नम्रता नावाचा गुण असला तरच ते क्षमा मागतं. क्षमा काय कुणीही मागत नाही. काही काही वेळेस माणसाला एखाद्याला जर म्हणलं आता तुमचं काय राहिलंय, मना की चुकलं. रावणाला मंडवधरीनं शिकवायला चालू केलं, म्हणजे आता कोण राहिलंय तुमचं? कुंभकर्ण मेला, इंद्रजित मेला, अखिया कुमार, अमुक अमुक हे सगळे पोरं मेले, बाहू मेले. एक राहिला होता ते तिकडल्या पक्षाला जाऊन मिळाला, विभीषण. आता तुम्ही एकटेच राहिलात, मग आता जाणच शरण देवाला, दाती तरुण धरा आणि जा प्रभू रामचंद्राला शरण. ते म्हणले सगळे जरी मेले तरी माझा अजून अहंकार शिल्लक आहे. आणि अहंकार जोपर्यंत माणसाचा शिल्लक आहे तोपर्यंत तो भक्तीसाठी योग्य होत नाही. अहंकार शिल्लक आहे ना, मग अहंकार शिल्लक आहे तर कसं काय जाणं शक्य आहे? म्हणून लक्षात घ्या, क्षमा कुणीही करीत नाही. क्षमा महाराज म्हणतात, क्षमा शास्त्र जया नराची हाती, दुष्टतया प्रति काय करी. तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित. क्षमा हे सगळ्याचं हित करणार आहे. पण क्षमा शास्त्राचा अर्थ 2 प्रकारानं केला. एक क्षम आणि दुसरं क्षमा. क्षमा याचा अर्थ एखादी जर चूक झाली तर माफी मागणं, याचना करणं, याला क्षमा याचना म्हणतात. आपण जसं प्रत्येक कीर्तन केल्यानंतर, एखादं पाठ केल्यानंतर देवाकडे क्षमा मागतो. देवा यदक्षरम पदभ्रष्टम, एखादा अक्षर जर चुकला असेल देवा, कोणतंही जर काम केलं तर शेवटला माफी मागावं लागते बरं का. तुम्ही एखादा जर नातेवाईकही आपल्याकडे आला तर जाताना थोडं लवून नमस्कार करीत जा, नाही तर ह्याच्या बाप जन्मे असलं खाल्लं नसेल असं म्हणून गावी जाऊ. मग केलेला जो यथोपचारी अतिथीनं हे सगळं पुण्य घेऊन जातं बरं का. ते आपल्याकडून जर थोडंसं चुकलं तर पुण्य नष्ट जातं. तुम्हाला सगळ्याला ज्ञात असं, द्रौपदीने एका भंगीचं काम करणाऱ्या एका भंग्याला जीव घातलं होतं पांडवाने. भंगीचं काम म्हणजे हे संडास साफ करण्याचं काम करणार. पण त्याला जीव घातल्यानंतर त्याला त्याच्यासाठी स्वर्गात घंटा वाजायची राहिली होती, म्हणून त्याला जीव घालायचं होतं. मग द्रौपदीनं थोडं चांगला आरास केला. म्हणजे आता 5 कोटी लोक जीव घातले तरी स्वर्गात घंटा वाजली नाही, याच्यासाठी जर राहिली असेल तर ह्याला थोडं चांगलं जीव घालू म्हणून 10-5 पक्वान्न केले. आणि पक्वान्न केलं करून त्याला महाराज ताट वाढलं. त्याचे जेवायला बिचारा बसला, हात धुवून आला, हात पाय धुवून बसला. ते महाराज सगळे जे पदार्थ होते ते एका तुलतून त्याचा काला करायला चालू केला. काय करायला चालू केला? द्रौपदीच्या नुसतं मनात म्हणली नाही कुणाला, पण म्हणली भंगी ती भंगीच, याला कुठली खायची अक्कल असणार आहे. एवढं म्हणल्यामुळं पुण्य नष्ट झालं.
म्हणून जेवणारा कसलाही असला तरी तुम्ही काय त्याचं माप. आता बराचसा वेळेस जेवणाऱ्याला कळत नाही, पण नाही कळलं तरी आपल्याकडून चूक होऊ नाही जीव घालून. म्हणून यथोपचारे पूजा केल्यानंतर येताना काही चुकलं असलं तर आम्हाला माफ करा, क्षमा असावी. एखादं तुमच्या जर याच्यामध्ये जर आदर सत्कारामध्ये काही कमीपणा राहिला असेल तर आम्हाला क्षमा करावे असे नम्रपूर्वक जर बोलवण केली महाराज. कुठलंही कार्य झाल्यानंतर प्रत्येकानं करावी लागते ते. आम्ही सुद्धा कीर्तन झाल्यानंतर काही चुकलं असलं तर देवाकडे माफी मागतो आम्ही. कारण आता बऱ्याचशा वेळेस तुमच्यासाठी आम्हाला काही काही पटरे सोडावं लागतात, तसं आम्ही सोडित नाही. पण काही काही वेळेस पटऱ्या सोडल्या तर हे पटऱ्या सोडलेलं पांडुरंगाला मान्य नसतं. उभ्या बाजारी कथन हे तो नावडे पंढरीना. लोकाला काय आवडतं ह्याची पांडुरंगाला गरज नाही. कारण लोकाला आवडण्याचा धंदा माणसानं कधी करू नये. आपल्या आपल्या पद्धतीने चालू द्यायचं. हे लोकाली काय आवडत आहे, लोक काय लईच आवडलं तर 10,000 रुपये जास्त देतील, ह्याच्यापेक्षा लोकाली काय देणं होते हो. त्याच्यासाठी परमार्थ हा कधी धनाच्या आसक्तीनं पुढच्या लोकांच्या आवडीचा नसावा. आपली आवड असावी. पुढच्याला काय आवडते हे विचारायचं नाही कधी. विठ्ठला विठ्ठला हे क्षमा नावाचं लक्षण आहे. यदक्षरम पदभ्रष्टम. देवा केलेली साधना जर कुठं चुकली असेल तर आम्हाला माफी असावे. म्हणून जे क्षमा याचना केली जाते ही एक क्षमा. आणि दुसरं एक क्षम नावाचं लक्षण आहे. क्षम आणि समा असं दोन्ही एकत्रित करून एका ठिकाणी एकत्रीकरण केल्यानंतर क्षमा असं शास्त्र होतं. मग ही क्षमा काय? क्षम. आता वेळ तर झालेली आहे पण सांगतो. शम, दम, उपरती, श्रद्धा, तितिक्षा आणि समाधान. त्याच्यातलं पहिलं समाधी षटपातलं पहिलं षटप आहे, त्याचं नाव आहे शम. शम म्हणजे काय? बाहेरचे इंद्रिय कोणणं. चांगलं लक्ष द्या. हे बाहेरचे इंद्रिय आहेत ना, डोळे असतील, कान असेल, नाक असतील, जीभ असेल, त्वचा असेल, हे जी महाराज भरकटत जात आहेत ना, यांच्यावर थोडा प्रतिबंध असणं याला क्षम म्हणतात. डोळ्याला आपण सांगायचं हेच पाहिलं पाहिजे, डोळ्यानं तेच पाहिलं पाहिजे. नाही तर डोळ्यानं सांगितलं पाहिजे आपल्याला हे बघायचे. डोळ्याच्या मनावर कधी चलू नका. महाराज म्हणतात इंद्रिय जे जे म्हणती आणि जे पुरुष ते करीती. इंद्रिय जे जे म्हणती आणि ते पुरुष जे जे करीती. जे जे इंद्रियानं सांगितलं ते ते जर पुरुष करीत असेल तर अशा पुरुषाचा प्रपंचात परमार्थात कुणीकडेही उद्धार होत नाही. आता इंद्रिय तर महाराज चालू कीर्तनात तंबाखू मागतील, मग द्यावी का? इंद्रियाला एकादश मोठी कळत नाही, त्याला ध्यानात आणून द्यावं लागते. आज ह्या 2-4 एकादशी तरी मोठे. पंधरवड्या सोड बाबा. पण पंधरवड्या माणसाला वाटतं ह्या जवळ जवळ आहेत, लईच येत्या 15 दिवसाला. मग आता हे इंद्रियाला सांगावं लागतं, ते शिकवावं लागतं की हे जास्तीच होतंय. पण इंद्रिय जे जे म्हणतील ते जर आपण करत असू ना तर आपण तरत नाही. म्हणून ज्याच्या इंद्रिय अधीन आहेत ना, महाराज म्हणतात काम क्रोध बंदी खाणे तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे. जे इंद्रियाचे मालक आहेत अशाला शम म्हणतात, तो शम. मग अशा शमाचा महाराज ज्याच्या ठिकाणी आंतरिक स्वरूपाचा साठा आहे, ज्याचे बाहेरचे इंद्रिय पूर्ण ताब्यात आहेत, इंद्रियावर प्रतिबंध आहे, असा पुरुष क्षमा लक्षणाने युक्त आहे. विठोबा रखुमाई, शांती. कोणतं लक्षण? शांती. आता हे शांती लक्षण फार चांगलं आहे महाराज. कारण शांत झाल्याशिवाय माणसाला जगामधलं अशांत नसलेला काहीच नाही. ऐक नाही, महाराज वर्णन करतात शांती परते नाही सुख, शांती परते नाही सुख, शांती परते नाही
मूर्तिमंता दिसे शांती पैसोनी मानवारी वाचे ज्ञानेश्वरी नारायणाची दैवारी कीर्तीच्या रात आरती भगवान बाबा मूर्तिमंता दिसे शांती पंढरीचा वारकरी संत संगे अखंड प्रेमाचा चंद्रभागी स्नान पंढरीचा वारकरी माग निगत प्रत्याही या संतास देवाची मदतीने मने हाता उदर होई मजे ठेवी पाय संताची ज्ञानदेव तुकाराम